आणि यानंतरची बातमी मुंबईतल्या पावसाची आहे। मुंबईमध्ये सध्या धुवाधार पाऊस सुरू आहे। सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इक्बाल सिंग चहल हे वांद्रे कुर्ला संकुलातील मिठी नदी पुलावरती पाहणी करतायत। आज मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार पाहायला मिळते आणि अर्थात परिणामी सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। ज्या प्रकारे पहिला पाऊस जेव्हा पडला तेव्हा अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं, टीकाही त्यानंतर झाली। आज तुम्ही स्वतः पाहणी करायला येतात, वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करतात। काय नालेसफाई पूर्ण नाही झाली असा दावा केला जात होता, आता तुम्ही नेमकं काय कसं बघताय? बघा, आज मी सकाळपासून मी काही भागामध्ये जाऊन आलो। आता सुद्धा मी हिंद माता गांधी मार्केट त्यानंतर सांताक्रूज या भागामध्ये जाणार आहे। आणि एक मी नंबरपणे सांगू इच्छितो की परवा जेव्हा शनिवारी हे पहिला पाऊस आला तेव्हा संध्याकाळी 4:05 हाय टाईड आली होती आणि हाय टाईड जवळपास रात्री 8-9 वाजेपर्यंत होती आणि पाऊससुद्धा त्याच पिरियडमध्ये पडला, जवळपास 5 पासून रात्री 9-10 पर्यंत। 10च्या नंतर पहाटेपर्यंत पाऊस बंद होता आणि या 4 ते 5 तासात जवळपास 140 मिलीमीटर पाऊस पडला आपले पश्चिम उपनगरामध्ये आणि 125 मिलीमीटर पाऊस पडला आपले ते पूर्वी उपनगरामध्ये। आणि आपला जे काही नॉर्म्स आहे की दिवसात पूर्ण 24 तासात जर 65 मिलीमीटर पाऊस पडला तर आपण अतिवृष्टी म्हणतो। इथे 65 मिलीमीटर हे 24 तास ऐवजी फक्त 4 ते 5 तासात जवळपास 140 मिलीमीटर पाऊस पडला। म्हणून अचानक ते पाऊस पडल्यामुळे काही भागामध्ये पाणी साचला होता, परंतु यावेळी आम्ही याची भक्कम तयारी केलेली आहे। पहिला तो जो काही लोकांच्या मनात एक शंका आहे नाला सफाईची, शासनाचं जे काही आपला धोरण आहे वर्षानुवर्ष त्याप्रमाणे आपण दरवर्षी 75% नाला सफाई करायची 31 मे पर्यंत, जे काही अंदाजित एक गाळ आहे। आणि त्यानंतर 75 ते मध्ये जे 15% आहे 75-90 ते आपण करायची पाऊस चालू असताना, म्हणजे 1 जूनपासून सप्टेंबर अखेरपर्यंत। आणि बाकी जो काही 10% गाळ आहे आपण काढायची ऑक्टोबर नंतर। परंतु यावेळी आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने मला आदेश दिले होते की तुम्ही हे टक्केवारी न जाता जेव्हापर्यंत तुम्हाला तुम्ही त्याचं ते खडक लागत नाही आणि मॅक्सिमम पॉसिबल तुम्ही गाळ काढायची आहे आणि टक्केवारी तुम्ही बाजूला करा। सो हे जे नॉर्म्स आहे 75% 90% ते आम्ही बाजूला केले आणि यावर्षी पहिल्यांदा असं झालेलं आहे मागच्या 20 वर्षात की आपण 114% गाळ काढलेली आहे अगेन्स्ट 75%। आता हे 114% यासाठी आहे की समजा आपण जे काही अंदाज केला असेल त्याच्यावर आपल्याला ते डिगिंग करून खोल जाऊन आपण ते केलेली आहे। आता आपण बघता मिठी रिव्हर कुठेही आपल्याला जास्त फ्लोटिंग डेब्री किंवा काही असा वाटत नाही की परवासुद्धा या पाऊस आला मिठी रिव्हरच्या बाजूला जेवढे स्लम एरियाज आहे कुठेही पाणी आत घुसला नाही। सो हे एक पहिला एक मापदंड आहे, यार्डस्टिक आहे की नालेसफाई झाली किंवा नाही। 5 तासात जवळपास 125-150 मिलीमीटर पाऊस पडून सुद्धा। याशिवाय आम्ही काय केलेलं आहे की जवळपास आम्ही 480 स्पॉट निवडलेले आहे मुंबईमध्ये, जिथे जो लो लाईंग एरिया आहे आणि दरवर्षी तिकडे पाणी साचतो। तर आम्ही प्रत्येक स्पॉटने आहे डिवॉटरिंग पंप लावणे, त्यानंतर पंप ऑपरेशनची पूर्ण टीम आणि टीमचा जो एक हेड आहे, एक इंजिनियर आहे, त्याचं नाव आणि स्पॉटने आहे आम्ही एक पुस्तक तयार केलेली आहे। आणि हे आम्ही यादी सर्व पोलीस डिपार्टमेंट वॉर्डला सर्वांना सर्क्युलेट केलेली आहे आणि सर्वांना असे आदेश दिलेले आहे की प्रत्येक जो मेंटर इंजिनियर आहे ते 480 पैकी जो प्रत्येक आहे त्यांनी एकदा पाणी तिथे गोळा होऊ लागला की त्यांनी इमिजिएटली पंप सुरू करणे आणि त्याची आधी म्हणजे की ॲडव्हान्स प्लॅनिंगमध्ये ते डिझेल उपलब्ध आहे किंवा नाही, पंप सुसज्जता आहे किंवा नाही, हे सर्व ते जो आपण एक मेंटर दिलेला आहे इंजिनियर त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे। आता जोरात पाऊस पडला, समजा आता एक अचानक 100, 150, 200 मिलीमीटर पाऊस आला, आपण वॉटर लॉगिंग अवॉइड करू शकत नाही, परंतु याच्यामुळे परफॉर्मन्सची यार्डस्टिक हे आहे की किती वेळात आपण पाणी डिवॉटर केला। आणि परवासुद्धा शनिवारी जेव्हा हे पाऊस पडला जवळपास 140 मिलीमीटर आणि रात्री फक्त 5 ते 6 पहाटे पाऊस पडला होता, अदरवाईज पाऊस पडला नव्हता। परंतु नेक्स्ट डे सकाळी 8 नंतर कुठेही मुंबईमध्ये पाणी आपल्याला जमा झालेलं दिसला नाही। सो आज सुद्धा आमची ही तयारी आहे। मी पहाटेच आमची सर्व यंत्रणा जो आहे, सर्व वॉर्ड ऑफिसर्स, सर्व डेप्युटी झोनल कमिशनर्स
सर्व जो आपले स्टॉर्म वॉटर ड्रेन डिपार्टमेंटचे इंजिनियर्स आहे सैकडो आणि हे जो 480 स्पॉट्समध्ये आपले इंजिनियर्स आहेत त्यांना मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सकाळीच आदेश दिलेले आहे की सर्व लोक मला फील्डमध्ये दिसले पाहिजे. कोणी ऑफिसमध्ये बसता कामा नये. वॉर्ड ऑफिसर असो, डेप्टी कमिशनर असो, स्टॉर्म वॉटर इंजिनियर असतील किंवा हे इंजिनियर असतील हे 480 स्पॉट्सचे, आणि त्यांनी त्यांच्या स्पॉट्सवर लक्ष ठेवायचं कायम, आणि कुठेही जर पाणी जमा होऊ लागला इमिजिएटली त्यांनी कारवाई करून डिवॉटरिंग करायची आहे. आणि याशिवाय मी सुद्धा आता काही सखल भागामध्ये भेट देणार आहे, आणि ही फक्त आज नाही, वेळोवेळी आमची भेट चालू राहील. परंतु मी सर्व मान्यवर नागरिकांना हे एक आश्वासन देऊ इच्छितो की बीएमसी ने भक्कम तयारी केलेली आहे, आम्ही कुठेही कमी पडणार नाही. पण सर दरवर्षी असं बघायला मिळतं की नागरिक त्यांची भूमिका बजावताना दिसत नाही. मोठमोठ्याला कचरे असतील, गाड्या असतील, फर्निचर असतील, हे सगळं नाल्यांमध्ये टाकले जातात. हो, एक आज या निमित्ताने मी हात जोडून सर्व आपले नागरिकांना मी विनंती करू इच्छितो की परवा शनिवारी जेव्हा अंधेरी सबवेमध्ये पाणी साचला आणि तिथे एक दुर्दैवी घटना जवळ झाली असती, परंतु आपण सदवेने वाचलो, तेव्हा जेव्हा आमच्या लोकांनी ते पाणी क्लिअर करणं सुरू केला तर असं लक्षात आलं की फ्लोटिंग डबरीमध्ये एक मोठा रेफ्रिजरेटर 5 फुटाचे ते सुद्धा ते आलेलं आहे, आणि रेफ्रिजरेटर मध्ये पडला होता. अंधेरी सबवेचे 5 फीट हाईट, म्हणजे की लोकांनी अशा प्रकारचे त्यांचे जुने रेफ्रिजरेटर सुद्धा फ्लोटिंग मटेरियल म्हणून फेकून दिलेले आहे. आणि एक लोकांमध्ये जेव्हा लोक फ्लोटिंग डॅबरी बघतात, आणि मीडियामध्ये माझे अनेक मित्र आहेत प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, त्यांना जेव्हा एकदम पूर्ण लेअर ऑफ फ्लोटिंग मटेरियल दिसते त्यांना वाटतो की नाला सोय झालेली नाही. परंतु फ्लोटिंग मटेरियल आणि गाळमध्ये काही संबंध नाही. गाळ आपण काढून आपण त्या ट्रक्समध्ये लोड करून सेल्टला आपण पाठवतो, परंतु हे जे काही फ्लोटिंग डॅबरी आहे, ज्यात प्लास्टिकची बाटल्या, रबर, असं हे रेफ्रिजरेटर, अशा प्रकारचे साहित्य जो आहे हे जेव्हा हे काही भागामध्ये स्पेशली स्लम एरियाजमध्ये नाले जातात तिथे लोक हे सतत डॅबरी टाकतात, फ्लोटिंग डॅबरी. आणि आम्ही मार्च आणि मे मध्ये 3 वेळी आम्ही हे फ्लोटिंग डॅबरी आम्ही काढलेली आहे. परंतु जेव्हापर्यंत नागरिक सहकार्य करणार नाही, जेव्हापर्यंत नागरिक हे डॅबरी आमच्या जे काही स्टॉर्म वॉटर ड्रेन आपला जो SWM आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, त्यांचे काही डस्टबिन्स असतील किंवा त्यांच्या जो यंत्रणा आहे त्यांचे मार्फत याची विल्हेवाट लावणार नाही, तेव्हापर्यंत अशी प्रकारची हे डॅबरी फ्लोटिंग मटेरियल फार धोक्याचे आहे. शेवटचा प्रश्न, एक मराठीत शेवटचा प्रश्न, पाणी कपात लोकांनी माझी विनंती अशी आहे की लोकांनी अशी प्रकारची डॅबरी जो आहे ते नाळ्यामध्ये फेकू नये. पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 10% पाणी कपात 1 जुलैपासून कधीपर्यंत ही लागू राहील? कारण पावसाला सुरुवात झाली, अनेक ठिकाणी पाऊस पडत. हो, नाही, याच्यामध्ये जो पाणी कपातचा प्रश्न आहे, आपण नेहमी धरणामध्ये आज पातळी किती आहे, आज किती टक्के पाणी आहे त्याच्यावर ते जो कपात निर्भर असते. आज पाऊस पडतो आहे किंवा परवा 140 मीटर पाऊस पडला, त्याच्या आणि कपातच्या डायरेक्ट थेट संबंध नाही. कारण जर समजा की कॅचमेंट एरियामध्ये पाऊस पडला नाही आणि जरी इथे पूर आला तर काही अर्थ नाही. सो मागच्या वर्षी आमचे धरणामध्ये जे काही 7 धरण आहे जिथे मुंबईमध्ये पाणीपुरवठा होते त्याचे 9% साठा होता पाण्याच्या ॲज ऑन टुडे. आज साठा 7% खाली गेलेला आहे. आता आम्ही वॉच करतो आहे, परंतु आता शनिवारपासून कट सुरू होणारच, परंतु त्याच्यानंतर नेक्स्ट 1 वीकमध्ये जसं लक्षात आला की कॅचमेंटमध्ये चांगला पाऊस जर पडला असेल आणि 7% 7% जो आहे ते 14-15% वर गेला, मग आम्ही हे कट विड्रॉ करणार. सर, बताइए कि आप यहाँ पर आए हैं, आपने जायजा लिया, क्या पाया और किस तरह का भरोसा दिलाते हैं? नहीं, इसमें मैं ये सर्व अपने जो अपने जितने भी मुंबई के मान्यवर नागरिक हैं उनको मैं एक आश्वासन देना चाहता हूं कि बीएमसी ने इस पर जबरदस्त तैयारी की है मानसून को की सामना करने के लिए, और उसके तहत हमने जो सरकार के और बीएमसी के पिछले 20-25 साल से एक नियम था कि 75% जो 75% जो डिसिल्टिंग करना है, गाल निकालनी है, वो हम 31 मई तक निकालते थे, मार्च अप्रैल मई में. उसके बाद में 15% और 75 से लेकर 90 तक हम निकालते थे जब बारिश का मानसून का पीरियड होता है जून से सितंबर तक. और उसके बाद में जो बाकी 10% गाल है वो हम निकालते थे अक्टूबर नवंबर में. परंतु इस बार आदरणीय मुख्यमंत्री महोदय ने हमें ये आदेश दिए थे कि आप ये परसेंटेज मत जाइए,
और जब तक आपको नीचे गाल मिल रही है आप उसको निकालते जाइए, और जब तक हार्ड रॉक लगेगा नहीं तब तक आपने रुकना नहीं है। तो ये आदेश हमारे पास ये आए अप्रैल में। हमने अप्रैल और मई महीने में हमने ये नहीं देखा भी कितने परसेंट डिसल्टिंग हुआ है गवर्नमेंट के जो नॉर्म्स के हिसाब से। हमने इस साल में 114%, 114% हमने डिसल्टिंग का काम किया है, जो पहले 20% में कभी हमने नहीं किया। 75% में रुक जाते थे हम। इसलिए इस पर हमें एक प्रकार से हमारे मन में है कि इस बार जो नाला सफाई हुई है पिछले कई सालों से बेस्ट हुई है, और उसमें नालों में कोई दिक्कत आएगी नहीं। अतः परसों जो बारिश हुई शनिवार को, उसमें हमारे जो नॉर्म्स हैं स्टेट गवर्नमेंट के, बीएमसी के, अगर एक दिन में 65 मिलीमीटर से ऊपर बारिश पड़ जाए, 65 मिलीमीटर से, तो हम कहते हैं कि अतिवृष्टि हो गई है और ज़्यादा बारिश हो गई है। उस दिन हाई टाइड के चलते 5 घंटों में 140 मिलीमीटर बारिश पड़ी, और उसके कारण कई कुछ इलाकों में पानी जमा हो गया। अभी अगर सडनली बहुत ज़्यादा बारिश पड़ती है कम स्पैन ऑफ टाइम में, तो पानी जमा होना साजिक है, परंतु पानी कितनी जल्दी निकलता है और कितनी जल्दी डी वाटरिंग होती है, जिसके लिए हमने 480 शहर में स्पॉट्स का सिलेक्शन किया है। प्रत्येक स्पॉट पर डी वाटरिंग पंप लगाया है। हर जगह पे एक टीम बनाई है, उसमें एक इंजीनियर को इंचार्ज बनाया है। इंजीनियर का नाम, स्पॉट का नाम का हमने एक पुस्तिका जाहिर की है और सभी डिपार्टमेंट से शेयर की है। और वो जो इंजीनियर के ऊपर जवाबदारी है कि वहाँ जैसे ही पानी जमा होने लगेगा उसने डी वाटरिंग पंप शुरू करके जल्दी से जल्दी वो पानी को डी वाटर करना। उसके तहत जहाँ जहाँ पे ये पानी जमा हुआ, हमने अत्यंत जल्दी से सारा पानी डी वाटरिंग किया। और शनिवार को इतनी बारिश होने के बाद में संडे अर्ली मॉर्निंग में शहर में कहीं पानी जमा नहीं था। तो ये एक मापदंड है कि बीएमसी तैयार है नहीं तो ये पानी 3-4 दिन पड़ा रहता। इसके अलावा आज भी जो बारिश हो रही है, हमने सारे हमारे जो बीएमसी के 1 लाख कर्मचारी हैं लगभग, उनमें जो सीनियर ऑफिसर्स हैं, जिसमें वार्ड ऑफिसर्स हैं, डिप्टी जोनल कमिश्नर्स हैं, ये 480 इंजीनियर्स हैं, उसके बाद में हमारे सैकड़ों जो एसडब्ल्यूडी स्टॉर्म वाटर डिपार्टमेंट के इंजीनियर्स हैं, सबको मैंने अर्ली मॉर्निंग एक व्हाट्सएप ग्रुप में आदेश दिया है कि कोई भी ऑफिस में नहीं बैठेगा, सब लोग फील्ड में नजर आएंगे, क्योंकि फील्ड में एक बार लोग उतरेंगे तो अपने आप काम होएगा। तो ये सिर्फ आज के लिए नहीं है, जब जब तेज बारिश का अंदेशा रहेगा ये कार्रवाई होती रहेगी। और हम हमारे सिटीजन्स को आश्वासन दिलाना चाहता हूं मैं कि हम कहीं कम नहीं पड़ेंगे। और इसके अलावा एक मैं सबको हाथ जोड़ के सभी अपने जो मान्यवर नागरिक हैं उनको मैं एक रिक्वेस्ट भी करना चाहता हूं कि परसों जब अंधेरी में फ्लाईओवर सबवे बंद हुआ, अंधेरी सबवे अभी बंद हुआ, उस टाइम जब हमने उसको क्लियर करने की कोशिश की, तो जो फ्लोटिंग डेब्री होती है नाले के ऊपर, लोग नाले के अंदर कोई प्लास्टिक की बोतल, कोई रबर, कोई ऐसा वेस्ट फेंक देते हैं। तो एक बड़ा 5 फुट का रेफ्रिजरेटर सुधा किसी ने फेंका था, जो बह के अंधेरी सबवे में आके अटक गया था। और ऐसे अगर बड़े बड़े अगर मटेरियल अगर सबवेज में फंस जाएंगे तो साहजिक है कि सबवेज में कंजेशन होता है और उसमें वहाँ फ्लडिंग होती है। तो मेरी सभी को मेरी रिक्वेस्ट है कि आप ये नालों में जो जितने भी फ्लोटिंग डेब्री मत डालिए और इतने बड़े बड़े रेफ्रिजरेटर मत फेंकिए, ताकि दिक्कत पैदा हो बाकी लाखों नागरिकों को। और जो हमारा सॉलिड वेस्ट मैनेजमेंट डिपार्टमेंट है, जिसमें हम हर साल डेली हम 6300 मैट्रिक टन कचरा इकट्ठा करते हैं और डंपिंग ग्राउंड में फेंक के आते हैं, ये सब जो फ्लोटिंग डेब्री है नाले के बजाय वहाँ जाना चाहिए। और आपको सुन के आश्चर्य होएगा कि बंबई में जो टोटल सड़कें हैं वो 2050 किलोमीटर की हैं और नालों की लंबाई 2200 किलोमीटर है। तो ये 2200 किलोमीटर नालों में अगर सब लोग अगर सहकार्य करेंगे और फ्लोटिंग डेब्री नहीं डालेंगे तो उसमें बहुत मदद होएगी। सर, अभी लो टाइड का वक्त है और आपने हर लो लाइन जो इलाके हैं वहाँ पर मोटर पंप भी लगाए हैं। हाँ, और उसके अंधेरी सबवे हाँ, उसमें क्या है, अंधेरी सबवे जो है उसका अगर आपने नोट किया हो तो पिछले कुछ सालों में हम पर्टिकुलर पीरियड के लिए अंधेरी सबवे बंद कर देते थे मानसून में, क्योंकि उसका लोकेशन ऐसा है कि एकदम वो खड्डे में है और थोड़ी बारिश में भरता है। तो हम क्या करते थे, लास्ट ईयर भी हम 15 दिन 1 महीने के लिए मानसून में उसको परमानेंटली बंद करते थे। परंतु इस पर क्या है कि गोखले ब्रिज ना होने के कारण हम वो बंद नहीं कर रहे हैं, हम कोशिश कर रहे हैं वो चलता रहे। अदरवाइज अगर गोखले ब्रिज चालू होता तो हमने उसको बंद कर देना था परमानेंटली, क्योंकि पेरेनियल प्रॉब्लम है। और उसके लिए जो एक मोगरा पंपिंग स्टेशन लग रहा है
जिस दिन मोगरा पंपिंग स्टेशन रेडी हो गया उस दिन अंधेरी, खार, ये जो सबवेज हैं परमानेंटली ये फ्लड प्रूफ हो जाएंगे। ये आप लोगों ने अभी पानी चूंकि कम है रिजर्वायर में, तो 10% कटौती की घोषणा की शायद 1 जुलाई से लागू होगा। अब तो बारिश शुरू हो गई, तो क्या आगे भी लागू रहेगा? इसमें क्या है कि जो हमने ये जाहिर किया है कि 1 जुलाई से हम कट लगाएंगे पीने के पानी का, उसका कारण ये है कि हमारे जो 7 डैम्स हैं जहां से बम्बई की वाटर सप्लाई आती है, वहां पे अभी सिर्फ 7% पानी वहां पे बैलेंस है। लास्ट ईयर आज के दिन वहां 9% पानी बैलेंस था। तो हमें डर है कि अगर कैचमेंट एरियाज में बारिश अच्छी नहीं हुई, जो अब तक हुई नहीं है, तो कल दिक्कत आ सकती है। और बीच में अगर खंड पड़ गया बारिश का कि अगले इस बारिश के बाद में 20-25 दिन बारिश नहीं आई, तो बहुत बड़ी ये समस्या तैयार हो सकती है। तो हमने प्रिकॉशन के लिए एक कट लगाया है 10%, परंतु अगर अगले 7 दिनों में अच्छी बारिश हो जाती है और बारिश में कैचमेंट एरियाज में बारिश होने के बाद में डैम में पाणी आ जाता है, तो हम कट को विड्रॉ करने का विचार करेंगे। तर मुंबईमध्ये ज्या सखल भागांमध्ये पाणी साचतंय त्या ठिकाणी जाऊन डॉक्टर इक्बाल सिंग चहल, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, सध्या पाहणी करतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।